तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी साई प्रथमेश आणि तुम्ही पाहता जॉब्स आणि बरंच काही. पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन जॉबच्या अपडेटसोबत. आजची जी जाहिरात असणार आहे मित्रांनो, वसई विकास सहकारी बँक लिमिटेड, वसई, जिल्हा पालघर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. काय असणारी जाहिरात, कोणकोणते पदे असणार आहेत, कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात, सर्व डिटेल माहिती यामध्ये सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती डेली तुम्हाला रोज एका नवीन जॉबचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. यामध्ये मित्रांनो जे काही पद असणार आहे ते असणार आहे कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह क्लॅरिकल ग्रेडचं हे पद तुमच्यासाठी यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशनला 5/2/2026, 5 फेब्रुवारी 2026 पासून सुरुवात झाली आहे. शेवटची तारीख असणार आहे 19 फेब्रुवारी 2026 ही अर्जाची शेवटची तारीख असणार आहे. त्यानंतर डिटेल माहिती बघूया. अर्जाबाबत सविस्तर माहिती दिली आहे. अर्जाचे जे काही ऑफिशियल वेबसाईट असणार आहे ती सुद्धा त्यांनी इथे मेन्शन केली आहे. ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये समजून सांगतो. यामध्ये मित्रांनो एकूण जे तुम्हाला पदे असणार आहेत ते बघा, एकूण पदे यामध्ये 19 या रिक्त जागा असणार आहेत. त्याचबरोबर यासाठी नोकरीचं ठिकाण तुमचं कुठे असणार आहे? पालघर, ठाणे, मुंबई जिल्हा किंवा बँकेच्या कोणत्याही व्यवसाय ठिकाणी तुमचं नोकरीचं ठिकाण यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर अर्ज करावयाची पद्धत, अर्ज हा मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे आणि यासाठी वयोमर्यादा जी असणार आहे कमीत कमी 22 वर्ष आणि जास्तीत जास्त 35 वर्ष ही वयोमर्यादा यासाठी राहणार आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शैक्षणिक पात्रता काय असणार आहे? कंपल्सरी जे असणार आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. तुमच्याकडे विद्यापीठाची कोणतीही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असेल, तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. एम-एस-सी-आय-टीचं सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी यामध्ये लागणार आहे. त्याचबरोबर इथं 31/12/2025 रोजी तुमचं जे काही शैक्षणिक अर्हता असणार आहे, ती तुमची कंप्लीट असणे गरजेचे असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषा लिहिता, वाचता, बोलता येणे गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर पगार जो तुम्हाला यामध्ये असणार आहे, प्रथम वर्षाकरिता ₹15,000 पर मंथ तुमची सॅलरी असणार आहे. त्याचबरोबर दुसऱ्या वर्षासाठी ₹18,000 पर मंथ सॅलरी असणार आहे आणि तिसऱ्या वर्षापासून तुम्हाला या नोकरीच्या कामकाजात प्रगतीनुसार, बँकेच्या धोरणानुसार कनिष्ठ लिपिक संवर्गातील पद तुमच्यासाठी लागू होणार आहे. म्हणजे तुम्ही कनिष्ठ लिपिक म्हणजे तुमचं प्रमोशन तिसऱ्या वर्षाला यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर त्यासाठी जे काही वेतन श्रेणी असणार आहे, ती त्यांनी इथे सविस्तर मेन्शन केलेलीच आहे. त्यानंतर याच्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुमची ऑफलाईन मित्रांनो एक एक्झाम असणार आहे आणि त्याद्वारे तुमचं सिलेक्शन यामध्ये असणार आहे. इथे मित्रांनो टोटल 100 गुणांची परीक्षा असणार आहे. त्यातले सरासरी 90 गुणांनुसार कॅल्क्युलेशन केले जाणार आहे. त्यानंतर परीक्षेसाठी जे काही सब्जेक्ट असणार आहेत, ते त्यांनी इथे सविस्तर मेन्शन केले आहे. सांख्यात्मिक आणि गणित क्षमतासाठी चे 40 क्वेश्चन तुम्हाला यामध्ये असणार आहेत. इंग्रजी भाषा आणि व्याकरण यासाठी 20 क्वेश्चन, संगणक आणि सहकार ज्ञान यासाठी 20, बौद्धिक चाचणी 20 क्वेश्चन, बँकिंग आणि सामान्य ज्ञान 20 क्वेश्चन. अशा मित्रांनो टोटल 120 प्रश्न तुम्हाला यामध्ये असणार आहेत. 100 मार्काची ही एक्झाम असणार आहे. 120 मिनिटांचा कालावधी यामध्ये तुम्हाला दिला जाणार आहे. त्यानंतर तुमची कागद पडताळणी होणार आहे आणि कागद पडताळणी झाल्यानंतर तुमची एक मुलाखत असणार आहे. मुलाखती 10 मार्कांची असणार आहे. म्हणजे 90 मार्कांची एक्झाम आणि 10 मार्कांची मुलाखत अशी टोटल 100 गुणांची तुमची सरासरी यामध्ये स्क्रीनिंग होणार आहे आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन यामध्ये असणार आहे. ही एक मित्रांनो कायमस्वरूपी नोकरीची संधी तुम्हाला यामध्ये असणार आहे. त्यानंतर तुमचं परीक्षेचं जे काही ठिकाण असणार आहे, वसईमध्ये तुमची ऑफलाईन जे काही एक्झाम असणार आहे, ते असणार आहे. एक्झामसाठी तुम्हाला परीक्षा शुल्क जे असणार आहे मित्रांनो, ₹950 ही परीक्षा शुल्क असणार आहे आणि जी-एस-टी ॲड केल्यानंतर ₹1,121 ही परीक्षेची फी असणार आहे. ना परताव्याची ही फी असणार आहे. ऑनलाईन पेमेंट यामध्ये तुम्हाला करायची आहे. त्याचबरोबर मित्रांनो ही जी असणार आहे बँकेची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे. या वेबसाईटवरती तुम्हाला मुलाखतीचे दिनांक, त्याचबरोबर तुमचे परीक्षेचं जे काही प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी या वेबसाईटवरून तुम्हाला करता येणार आहे. त्याचबरोबर अर्जाची जी काही तारीख असणार आहे ती बघा, पुन्हा एकदा सांगतो, 5 तारखेपासून अर्जाला सुरुवात झालेली आहे. शेवटची तारीख असणार आहे 19 फेब्रुवारी 2026 या तारखेला तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात डिटेलमध्ये बघितली आहे. जाहिरातीबाबत कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.